सो मी आज काय करायचं ठरवलं, एक प्लॅन आहे. आणि अशा प्रकारे ही सुंदर परी आलेली आहे माझ्या सेट वरती. गुड मॉर्निंग. हा कॅमेरा रिव्हर्स आहे नाही का, एक मिनिट. हाय गुड मॉर्निंग. सो आज सकाळी उठल्या उठल्या मी काय करायचं ठरवलंय. अरे शेंडी. सो मी आज काय करायचं ठरवलं, एक प्लॅन आहे. पण आता प्रसाद झोपलाय त्यामुळे त्याच्यासमोर नको आहे बोलायला, नाही तर तो उठेल. एक काम करू, तुम्ही माझ्यासोबत या इकडे. आपण किचनमध्ये जाऊन गॉसिप करू. कसं आहे ना, प्लॅन कोणाला कळायला नको. तर मी काय म्हणते, सो बरेच जण मला म्हणत असतात की अमृता तू जरा मोठा व्लॉग कर. पण मग आज मी ठरवलं की आपण आज ते ट्राय करूया. आपल्या आयुष्यातले क्षण क्षण टिपूया. मग सगळ्या लोकांना ना असं वाटत असतं की आमच्या आयुष्यामध्ये हे घडतं, ते घडतं, असं घडतं, तसं घडतं. असं काही नसतं. पण आता अंगात किडे असतात जे आज बाहेर येणार आहेत. असं काही खूप खळबळजनक नाही आहे. बट यू नो, जरा प्रसादला त्रास द्यायला हवा ना, मग हे केलंच पाहिजे. ओके. चला आता आपण पुन्हा जाऊया बेडरूममध्ये. तर प्रसादचा फोटो कुंभकर्णाने त्याच्या बेडरूममध्ये आयडॉल म्हणून लावावा अशी त्याची झोप आहे. म्हटलं आज त्याची झोप जरा क्लेशकारक बोलवून उडवूया. कसं आहे, मी प्रसादपासून काही सेंटीमीटर जरी दूर जाण्याची गोष्ट केली ना की लगेच प्रसादला खूप खूप त्रास होतो. कसा? असा. उठा उठा, सकाळ झाली. अमृताच्या मॉर्निंग शोची वेळ झाली. उठा. बरं ऐक, आज मला पुण्याला जावं लागणार आहे. मला एक कोलॅबरेशन आलंय, गाण्याचं आलंय. मला गाणं गायचंय, क्लासिकल. हो, खूप पैसे देते. खरंच जायचंय. बगळ्यांची माळ फुले मला गायचंय. त्यांना यंग लोकांपैकी असं कोणीतरी हवं. चांगलं आहे ना? एक ऍप येत आहे, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. काल मी त्यांना गाऊन दाखवलं. 2 वाजताची ब्लाबला बुक केली मी. मला तू सोड हायवेला. काय झालं? बोलवत आहेत ना, खरंच बोलवलंय. अरे खोटं का बोलू मी? खरंच उठ, मला पुण्याला तर जावंच लागणार आहे. त्यांच्याशी ते डील ते फायनल तर करायचंच आहे. कॉल वरती जाऊन दाखवलं. अरे खरं दाखवू कोणाचा कॉल होता? विश्वास नाहीये बायको गाऊ शकते छान. गाऊ शकते. सुधीर शेट्टी का झालाय तुझा? अंजली तुम मुझे भूल जाओ, ये हो नहीं सकता. प्रसाद काय काय करताय? भुर्जी. बरं, खरं तर मी करणार होते माहितीये का, तू उठायच्या आत. पण तू उठलायस. तू भांडी घासत होतीस म्हणून मी भुर्जी केली करतो. हो यार, लोकांना का असं वाटणार आहे की तू स्वयंपाक करतो तर मी सुद्धा स्वयंपाक केलाच पाहिजे. कुठल्या लोकांना वाटतं? आणि कोण आहे ती लोक ज्यांना वाटतंय? त्यांना म्हणावं तुमची मतं तुमच्यापाशी ठेवा. बरं, कशी झाली तुझी नाईट शिफ्ट? चांगली आली नाईट शिफ्ट. अशी फार काय हेक्टिक नव्हती. अच्छा. पाऊस होता आणि शेवटचा बरोबर शॉट एक पावसात पळतोय वगैरे असा होता. हो
हो ऐला बस. आणि मग आलो मी लगेच. तेलाची करू का तुपाची करू? तेलाचीच कर. तुपाची. मग कशाला मला विचारतोस रे? आलं लसणाची पेस्ट करून घेऊया आता. मीठ स्वादानुसार, आकड औकात अनुसार. आता आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. तसे प्रसाद आणि मी एकजीव झालेलो आहोत. आणि मग नंतर प्रसादने आणि मी या भुर्जीवर ताव मारला. मला माहितीये मी सांगितलं होतं की अगदी क्षण टिपीन, पण घाई गडबडीत ते काही शक्य झालं नाही बघा. त्यामुळे मग नंतर तयार होऊन प्रसाद शूटवर गेला आणि मग त्यानंतर आणि अशा प्रकारे ही सुंदर परी आलेली आहे माझ्या सेट वरती. तू क्लायमॅक्सच आधी का सांगून टाकतो? का क्लायमॅक्स का सांगू टाकतो? म्हणजे ते सगळ्यात शेवटी सांगणार ना कुठे आले काय. दाखव बरं कसं इंट्रो. दाखव कसं इंट्रो करशील. तर आज मी खऱ्या अर्थाने साताऱ्यामध्ये आल्याचं आज फलित होणार आहे. कारण की आज मी माझ्या घराच्या, साताऱ्यातल्या घराच्या बाहेर पडले आहे. आणि कुठे आली आहे तर एक माझा खूप आवडता नट आहे, त्याचं सध्या कॅरेक्टरचं नाव आहे आदित्य किर्लोस्कर. कळलंय एवढं तू म्हणजे या इंट्रो पेक्षा आधीचा इंट्रो खूप छान होता. इंट्रो तो नव्हता, तो शेवट होता. एकदा हिम्मत असेल तर तो इंट्रो पण लावेन मी ते, तो पण लावेन. मग आपण वोटिंग घेऊ. सो मी आज आदित्य किर्लोस्करला भेटायला आले आणि बघणार आहे आज की तो काय प्रताप करतोय. काय आजचा खरं तर आज मला अजिबात आजचा सीन बघायला यायचं नव्हतं. अतिशय मनावर दगड ठेवून मी बघणार आहे आजचा सीन. मी खूप मोठा सस्पेन्स आहे. मी खूप कष्ट करून मंदिराच्या 150 पायऱ्या वगैरे चढून कोणाला तरी माझ्या या हातांनी घेऊन येतो. तर तो बघण्यासाठी खरं तर तिला बोलवलंय मी. यात आता मी कसं म्हणजे काय काय एक्सप्रेशन देणं, काय रिॲक्ट होणं अपेक्षित आहे यार अशा सीनला. खाली आम्हाला दिसला नाग आणि तोही 10 नंबर लिहिलेला. 10 नंबर लिहिलेला नाग होता. 10 नंबर लिहिलेला. हो 10 नंबर म्हणजे डॉक्टर पर्यंत पण तुम्ही पोहोचू शकत नाही. कोणी लिहिला त्याच्यावर 10 नंबर? असतो 10 नंबर आकडा असतो त्याच्यावर हो गोंदवलेला वगैरे असतो. रेडी रेडी मदत करू काय करू तुला प्रश्न पडलाय. मग पुन्हा एकदा प्रसाद तुम्हाला सरप्राईज दिलेला आहेस हो ना. कसं वाटलं तुला सरप्राईज? चांगलं होतं. मला सांगितलं होतं काल म्हणे मला पारूला उचलायचं सीन मध्ये आणि इकडे आले तर वेगळंच चित्र होतं. म्हटलं हा मला एवढं का बघायला बोलवतोय अगदी. सो आजचं प्रसादचं जे लोकेशन आहे ना ते आम्ही जिथे राहतो त्याच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे मी आज इझिली इकडे येऊ शकले आणि फार सुंदर लोकेशन आहे. एक छानसं छोटुकलं असं मंदिर आहे. आजूबाजूला मंदिराचं नाव सांग ना. पेढ्याचा भैरोबा. इकडे माझा शूट करतोय नवरोबा. फार कमाल वाटतंय. सुंदर वातावरण, सुंदर लोकेशन, सुंदर ऍक्टर, सुंदर बायको,
साथ द्यायला आली, डब्बा घेऊन आली माझ्यासाठी खास, काजू करी आणि चपात्या असं सगळं घेऊन आली माझी खास, माझी सोनकरी माझ्यासाठी. मी आता लोकेशन दाखवते. तिकडे जाऊन काढ ना, इथून काय काढते. हाय, असं एक हे सुंदरचं मंदिर आहे इथे सुद्धा पाठीमागे. ऍक्च्युअल मंदिराच्या आम्ही मागे आलेलो आहोत. अजून एक सुंदर लोकेशन आहे. एक मिनिट इकडे दाखव. बापरे बाप, किती गोड दिसते. कसं Stop. Oh my god. Please. Stop. Please नको यार. सुख, प्रेम, तिच्या आयुष्यात फक्त आनंद, सुख आणि खूप प्रेम येऊ दे. मी अप्रूव्ह नाही करत आहे. आय डोंट अप्रूव्ह दिस. तिला हवं ते नाही मिळणार. माझा मेकअप आर्टिस्ट, त्याला फोटो काढायचा. चल ना. वा वा, आदित्य किर्लोस्कर. एक एक स्टँड सगळ्यांनी धरायचा. नाही कोई बात. एक एक स्टँड सगळ्यांनी धरायचा असतो. हो ना. म्हणजे जरा थोडीशी मदत होते प्रोडक्शनला. 150 पायऱ्या आहेत. वा वा. त्यामुळे माझ्याकडे पण द्या की काहीतरी. मी शक्यतोवर फक्त लाईटच मदत करत असतो, कारण की माझं सगळ्यात फेवरेट डिपार्टमेंट आहे. हो. हा, लाईट आणि कॅमेरा. तर मी शक्यतोवर त्याच डिपार्टमेंट मध्ये असतो. एनीवे यू लाईट अप माय वर्ल्ड. ओ माय गॉड. आणि मग 150 पायऱ्या उतरून आम्ही थेट निघालो आमच्या घरी, कारण त्या दिवशी प्रसादचं झालं लवकर पॅकअप. जशी मोठी मोठी मंदिरं छान वाटतात ना, तशीच मला कधी कधी छोटी मंदिरं सुद्धा खूप क्यूट वाटतात. तुमच्या आवडीचं असं कुठलं मंदिर आहे का क्यूटचं, सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये. आणि बाकी भेटूच.